मी 1973-74 अचानक धूमकेतूसारखा राजकारणात उतरलो, आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यावेळी मंत्रिपदावर खरा अधिकार हा वि. शिवदारे यांचा होता. मी जर निवडून आलो नसतो तर शिवदारे मंत्री झाले असते, अशा शब्दांत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माजी आमदार शिवदारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सुशीलकुमार शिंदेंनी माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि माजी आमदार वि. शिवदारे यांच्या आठवणींना उजाळा दिला. शिंदे म्हणाले की वसंतराव नाईकांचा शिवदारे यांच्यावर खूप जीव होता, पण राजकारणात कधीकधी वेगळे फासे पडतात आणि त्यात मी 1974 मंत्री झालो. पण शिवधारे कधी असं म्हणाले नाहीत की तुमच्यामुळे माझं मंत्रिपद गेलं. पुढे तर मी त्यांच्याच मतदारसंघातून निवडून आलो आणि मुख्यमंत्री झालो. शिवधारे अण्णा हे दुष्काळात काम करत असताना रात्रंदिवस फिरायचे. त्यावेळी इंदिरा गांधीही आल्या होत्या. गांधींना दुष्काळाची परिस्थिती सांगत असताना मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यापुढे त्यांनी मांडलेली भूमिका आजही माझ्या लक्षात आहे. त्यांच्यासारखा सखोल अभ्यास करणारा आमदार अजूनपर्यंत झालेला नाही आणि यापुढेही होईल का नाही हे मला माहीत नाही. आम्हाला पद पदव्या मिळत गेल्या, पण शिवधारे यांच्यासारखा अभ्यास आम्हाला करता आला नाही, अशी कबुलीही शिंदे यांनी दिली. सिद्धेश्वर सहकारी बँकेचा मी 1973 पासून साक्षीदार आहे. शिवधारेंसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या माणसाकडून ही बँक चालवली जाईल का, अशी शंका त्यावेळी अनेकांच्या मनात होती. शिवधारे यांनी अवघ्या 3 लाखांच्या भांडवलात ही बँक उभी केली. आज 460 कोटी रुपयांच्या ठेवी या बँकेने निर्माण केल्या आहेत, असे गौरवोद्गारही बँकबाबत काढले. बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले यांना काँग्रेस पक्षाने सोलापूर शहराचं अध्यक्षपद दिलं. बँक त्यांच्या हातात आहे म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी कर्ज द्यावं असं सांगून बघितलं, पण ते करतो म्हणायचे आणि हळूच येऊन सांगायचे की संबंधित कार्यकर्त्यांची कर्ज घेण्याची क्रेडिबिलिटी नाही. वाले हे पैशाचं काम करायचे नाहीत, पण गोड बोलायचे. याबद्दल मला त्यांचा अभिमान आहे. असंच गोड बोले असलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी वाले यांना लगावला. तुम्ही बँकेचे 75वें वर्ष साजरं करणार आहात, मात्र यापुढे कठीण काळात तुम्ही जाणार आहात हे तुम्हाला सांगतो. एक पैशाचा हिशेब तुम्हाला ठेवावा लागेल, असा इशारा देऊन शिंदे म्हणाले, मला सारखी वसंतदादा पाटलांची आठवण येते. आम्ही निवडणूक रणनीतीबाबत बोलत होतो, तेवढ्यात एक नेता दादांकडे आला. त्यांचं नाव कोकणात प्रचारासाठी दिलं होतं. त्या म्हणाल्या की तुम्ही मला तिकडे पाठवताय त्याबद्दल धन्यवाद, मात्र कोकणात फिरायला तुम्ही मला 10,000 दिले आहेत. कोकणात बरेच चढ आहेत. मात्र वसंतदादा हजर जबाबी होते. ते त्यांना म्हणाले, बाई, कोकणात जसे चढ आहेत तसे उतारही आहेत. एवढं बोलून त्यांनी त्या महिलेला वाटेला लावलं, असेही शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले की वसंतदादा 1983 मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खातं दिलं. मी त्यांना म्हटलं हे मला जमणार नाही, पण ते म्हणाले की मला पूर्ण खात्री आहे, पण शेवटपर्यंत मला कॉन्फिडन्स नव्हता. मी कसं तरी ते खातं सांभाळू शकलो, पण दादांची काय दृष्टी असेल की सगळे सोडून मला त्यांनी ते खातं दिलं. गरीब माणसाकडे जसं एखादं खातं दिल्यानंतर जी जबाबदारी येते तो सांभाळून काम करतो. मराठा आरक्षण देण्याबाबत सरकारने होय म्हटलेलं आहे, तर ते केलं पाहिजे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते सांगतील ते आम्हाला मान्य आहे. सचिन पायलट, अशोक गेहलोत वादावर ते म्हणाले की राजस्थानमध्ये सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील वाद आजचा नसून खूप वर्षांपासूनचा आहे. मात्र तरीसुद्धा राजस्थानमध्ये काँग्रेस निवडून येईल.